श्री गुरुभ्यो नमः। या माहो सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्र पारागः तां धर्माचरण शुभ प्रणमामि परामर्शम्। प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरतो वीरशैव धर्म संस्थापनाचार्य जगदादी जगद्गुरुतादी त्यांच्या आचार्यांना स्मरण करत बसवादी प्रबोधगण मन्मथादी शिवसंतगणांना देखील स्मरण करतो। सोनपेठ येथे श्री नंदिकेश्वर मठ संस्थानमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य ग्रंथ पारायण, प्रवचन सोहळा तसेच गुरुमाऊलींचे पट्टाभिषेक वर्धंत महोत्सव सोहळ्याचा हा सर्व कार्यक्रमाचा आजचा हा सकाळीचा चौथ्या दिवसाच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांना गेल्या 18 ते 19 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हा सर्वांचे दुःख दूर करून, तुम्हा सर्वांचे ताप नाहीसा करून भवसागरातून मुक्त करणारे सद्गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामींना देखील प्रणाम करू, तसेच उपस्थित देवणे येथील सिद्धलिंग स्वामीजींना देखील नमस्कार करतो। आणि अखंड शिवनाम सप्ताहामध्ये या सकाळच्या सत्रामध्ये परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळ्यामध्ये सेवा करणारे सर्व पारायण प्रमुख, गायक, वादक, भजनी मंडळ आणि या परम पवित्र अशा ग्रंथाचे पारायण करणारे सर्व भक्तगण, माता भगिनी, नवतरुण आणि आजचा हा वर्ष एक विशेष करून कोरोना महामारीचा प्रादुर्भावामुळे बहुसंख्येनं जमणारा कार्यक्रम थोडक्यामध्ये सोशल डिस्टन्स पाळत या संस्कार मठाचे 100 पेक्षाही अधिक गावामधून या इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन हा कार्यक्रम संपन्न होत आहे। या ऑनलाईन कार्यक्रम दाखवणारे देखील प्रमुख आणि या माध्यमातून सर्व श्रोतेगण गेले 4 दिवसापासून तुम्ही पारायण करत आहात। परमरहस्य ग्रंथ या ग्रंथाचं प्रति कितीही बोला तुम्ही सांगा, कारण हे अभंग फक्त अभंग नसून संतांचे वाणी आहे, फक्त पारायण नाही, फक्त एखादा पुण्यग्रंथ असाही म्हणता येणार नाही। तर हा परमरहस्य ग्रंथ जीवनातलं दुःख दूर करणारा आहे। हा परमरहस्य ग्रंथ प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सद्गती दाखवणारा, महामार्ग दाखवणारा ग्रंथ परमरहस्य ग्रंथ आहे। म्हणून ह्या संत वाणीमध्ये असलेल्या हा ग्रंथाचं पूर्णपणे माहिती सर्वांना आतापर्यंत झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून वर्षातून किमान 2दा 3दा किंवा बरेचदा तुम्ही काय करतो, पारायण करत नाही। मग ह्या ग्रंथामध्ये काय आहे सर्वांना माहिती आहे। वीरशैव सिद्धांतातलं सार, वीरशैवाचे तत्वज्ञान दडलेले आहे। तो काय आहे? अष्टावर्ण, पंचाचार, षटस्तर म्हणजे 19 तत्वाचा सार या ग्रंथामध्ये माऊलीने आम्हासाठी सांगितलेले आहे। 19 तत्वाचं जे सार आहे माऊलीने प्रत्येकावर अष्टावरणामध्ये गुरुलिंग जंगम, विभूती, रुद्राक्ष मंत्र, प्रसाद, पादोदक हे 8 आवरणाबद्दल सांगत 8 आवरणाची तर माहिती देतच चालले। गुरु कोण, गुरुचे लक्षण काय असतो, गुरु कोण, सद्गुरु कोण, मोक्षाकडे घेऊन जाणाऱ्या गुरुचे लक्षण काय असतो आणि गुरु कुणाला म्हणायचं, गुरु काय आहे त्याची तर महत्व सांगतेच माऊली। त्याचबरोबर लिंग आणि जन्माचे देखील त्यांनी सांगायचं। म्हणून 10 आणि 11वा अध्यायामध्ये तुम्ही जन्माचे महत्व समजून घेतले। जंगम कोण आहे? जंगम म्हणजे सदा भ्रमण करणारा जंगम आहे, सातत्यानं भ्रमण करतो। म्हणून आजही सुद्धा तुम्ही पाहिलं
अनेक खेडेगावामध्ये एकच जंगमाचं घर असू द्या, पण तो मात्र सकाळीच्या वेळामध्ये घरोघरी पीठसाठी फिरतो आणि सांगतो तुम्हाला की जागृत करतो, तुम्हाला सांगतो घंटे वाजून बाबा उठा, धर्माप्रमाणे तुम्ही चला. म्हणून धर्माची दिशा देण्यासाठी तो कायमस्वरूपी फिरत राहणारा म्हणून त्याला जंगम असं म्हटलेले आहे. तो धर्माचे प्रचार करतो, धर्म समजून सांगतो, म्हणून तो जंगम असं म्हणून म्हटलेलं जातं. अशी जंगम काय करतो म्हणजे फक्त धर्माचाच प्रचार करत नाही, तो जंगमाचं महत्व सांगत असताना तो जंगम म्हणजे साक्षात शिवाचे स्वरूप असंही म्हटलेले आहे. शिव आणि जंगमामध्ये भेद नाही, गुरु आणि जंगमामध्ये भेद नाही, कारण तो साक्षात शिवाचेच स्वरूप होऊन तो प्रत्येकाकडे स्वतःच म्हणजे त्या भगवंताचं तत्वज्ञानाची जागृती करणारा, भगवंताचं प्रति जे काही ज्ञान आहे ते देणारा जंगम आहे. म्हणून त्या जंगमाचं पूर्ण महत्व धर्माध्यायामध्ये सांगून दिलेलं आहे. मग आमचं काळात काय केलं पाहिजे? अनेक लोकांना वाटतं जंगम म्हणजे फक्त जातीचं जंगम आहे, परंतु त्याचबरोबर हे सुद्धा त्या जंगमाने आचारांना विचारांना श्रेष्ठत्व पाहतो. श्रेष्ठत्व पर्यंत जायचं असेल तर ह्या वीरशैव सिद्धांतामध्ये षटस्थल सांगत असताना भक्त ऐक्यपर्यंत जायला पाहिजे. भक्त काय ऐक्यस्थळापर्यंत म्हणजे एक एक पैरी चढत चढत ह्या यह जीवनातच जे काही आहे दुःख दूर करू, यह जीवनाचे दुःख दूर करायचं आणि हा जीव शिवाची ऐक्य होण्याकरिता या प्रत्येक पैरी सांगत असताना भक्त महेश प्रसादे प्राणलिंगी शरण ऐक्य हे सहा जे काही सांगून जातात त्याच्यामध्ये महेशाचं देखील फार महत्वाचं पात्र आहे. भक्त फक्त भक्ताहून न राहता तो भक्त महेश स्थळापर्यंत जायचं म्हणजे हा जंगमत्व आचारांना देखील पुढे जातो. म्हणूनच आपल्या संप्रदायामध्ये कोण पाहत नाही, गादीवर उभा राहिलं, वीणा घेतलं तर सर्वजण त्यांच्याकडे समोर काय होतो? नतमस्तक होतात. कारण काय? तो अधिकारी होतो. वीणा हातात आला, गादीवर उभा राहिला, कीर्तनाला सुरुवात केलं, सर्वजण त्याला का नमस्कार करतात म्हणजे तो महेशपर्यंत म्हणजे त्या स्थळापर्यंत जाण्याकरिता अग्र होतो, प्रबल होतो. म्हणून हे वीरशैवाचे सिद्धांत फक्त भक्ताला भक्त न ठेवता भक्ताला ऐक्यपर्यंत जाण्याकरिता सांगणारा एक क्रिया सिद्धांत म्हटले तरी चालेल. म्हणून आपली ह्या हल्ली काळामध्ये काय झालं? आम्ही सप्ताह करतो, अनेक वर्ष सप्ताह चालतो. काय काय गावामध्ये तर 50 वर्षाचे सप्ताह साजरे करतात, काय काय 50 वर्षाचे सप्ताह साजरे करतात. परंतु अजूनही सुद्धा तिथं काय आहे तेच आहे, करणारा करतच आहे, न करणारा करायलाच तयार नाही. सप्ताह आला म्हणजे जे काही उरले सुरलेलं आहे त्यांना काम धंदा नाही, काहीच नाही, त्यांचं सप्ताह आहे. म्हणजे घरात काम नाही त्यांचं सप्ताह, तसं जमणार नाही. आणि या सप्ताहामध्ये तुम्हाला दिशा देणार आहे. आणि या सप्ताहामधून तुम्हाला प्रत्येक वर्षाच्या सप्ताहामधून तुम्ही एक तर गुण शिकला, प्रत्येक वर्षातल्या सप्ताहामधून एक तर चांगुलपणा, एक तर चांगला गोष्ट तुम्ही अंगीकारला, चांगली गोष्ट तुम्ही जीवनामध्ये अंमलात आणला तर नक्की जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं त्यासाठी? एकच गुण लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये कुठलाही असू द्या, जीवनातला असू द्या, अध्यात्मातला असू द्या. पण अनेक लोकांना बघा कसं करतात, 5 सप्ताह 11 सप्ताह झाल्यानंतर दीक्षा घेतात. काही लोकांचं आहे बघा 11 दीक्षा, आपला म्हणजे सप्ताह केलेले, पारायण केलेले तत्वज्ञान समजून घ्यायचं, मग तरी दीक्षा घ्यायचं. मग काही लोक दीक्षा घेतलेलं असतात तर गुरु करून घेण्यासाठी खूप भीतेत. मी पाहिलं अनेक ठिकाणी गुरु करून टाकते. आता इकडं काय माहिती नाही, नांदेड जिल्ह्यामध्ये गुरु करून टाकतात. गुरु करून टाकतात का? गुरु अनुग्रह घेतात. अनुग्रह घेतला पाहिजे, गुरुकडून अनुग्रहित झाला पाहिजे. अनुग्रहित म्हणजे शिव पंचाक्षरी महामंत्र गुरुचे मुखातून आपले दोन्ही कानामधून तो मंत्र आम्ही घेतला, त्या मंत्राचे नित्य जप करत आपला अंतरात्म्यातला ज्योत पेटून घेतला पाहिजे. तर दुसरं पेटवणार नाही. म्हणून गुरुना अंग्रेजीमध्ये काय म्हटलेलं आहे? गाईड म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये गुरुला गाईड म्हटलेलं आहे. म्हणजे गुरु म्हणजे मार्गदर्शक आहे, फक्त गाईडन्स करतो, तो
मार्गदर्शन करतो, परंतु जाण्याचं मात्र काम ते तुम्हालाच करतो. मग कसं जायचं तर आचार मार्ग. आचार मार्ग काय सांगतो? नित्य नियमाला. बघा आपल्यामध्ये नियमाला खंडित अजिबात नाही. आम्ही अनेक ठिकाणी म्हणतो बाबा आमच्याकडे विटाळ आहे, मृत्यूचं विटाळ आहे, जन्माचा आहे. आज जन्म झाला मग आम्ही 3 दिवस देवाची पूजा करत नाही, मग मृत्यू झाला आम्ही 5 दिवस करत नाही. पण आपल्यामध्ये अजिबात विटाळ नाही. जन्म झाला का मृत्यू झाला का दुसऱ्या दिवसापासून मात्र अखंड आचार मार्गाची काही इष्टलिंग पूजा आहे त्या लिंग पूजामध्ये मात्र खंड पडता कामा नाही. का म्हणजे इष्टलिंग असं आहे, इष्टलिंगम साक्षात आहे, साक्षात शिवाचं स्वरूप आहे. म्हणून त्या इष्टलिंगाची पूजा केलं तर समस्त जगातलं प्रत्येक देवदेवतांचं पूजे केलेले मिळणारं पुण्य तेवढं पुण्य फक्त लिंग पूजा केलेलं मिळतं. पण आम्ही मात्र काय म्हणतो नाही आपल्याला आज पूजा करायची उद्या करायची. म्हणून पूजामध्ये मात्र आजचा उद्या म्हणता येणार नाही. पण पूजा ते कोण केलं पाहिजे? त्यांचं इष्टलिंगाची पूजा त्यांनीच केलं पाहिजे. पण अनेक ठिकाणी तसंच करतात नाही. लिंग कुठं आहे? कुटीवर आहे, देवाऱ्यावर आहे. कोण पूजा करतात? आपली आई करते, आजोबा करतात. आहे ना, त्यांनी पूजा केली तर जमणार नाही. म्हणून लिंग पूजन कोण केलं पाहिजे? कुणाचा लिंग असतो तोच इष्टलिंगाची पूजा केला पाहिजे. म्हणून बघा गुरुमाऊली तुम्हाला वर्षावर एक संधी देतात. त्या सप्ताहामध्ये तुम्हाला दीक्षा कार्यक्रम ठेवतात, अनुग्रहाचे कार्यक्रम ठेवतात. म्हणजे तुम्ही लवकर अनुग्रहित व्हा, दीक्षा घ्या. वर्षाने तरी ठरवूनच देतात. आणि ह्या वर्षी सुद्धा आठवड्यावर मारा, कमी संख्येनं होऊ द्या, पण ह्या वर्षी सुद्धा दीक्षाचे कार्यक्रम आहे. म्हणून पहिल्यांदा दीक्षा घ्या आणि तुम्ही दुसऱ्यांना देखील प्रवर्त करा. त्यांना सांगा बाबा तुम्ही वीरशैव आहात, तुम्ही लिंगायत आहात, लिंगवंत आहात, तुमचा धर्म आहे. म्हणून तुम्ही काय करा? पहिल्यांदा दीक्षा घ्या. गुरु कुठलाही असू द्या, दीक्षा घ्यायला काय अडचण आहे. पहिल्यांदा येऊन दीक्षा घ्यायचा, मग नित्य नित्य पूजा करत करत कधी तुम्हाला वाटतं त्यावेळामध्ये अनुग्रह घ्यायचा आणि तो मंत्र जप कायम ठेवायचा. आता तुम्ही पारायणामध्ये झाले तर शिवपंचाक्षर मंत्राचं पारायण केलं, भजन केलं, सगळ्यांना माहिती आहे. पंचाक्षर मंत्र म्हटलं, षडाक्षर मंत्र म्हटलं, मग ते काय म्हणतात, कशाला म्हणतात, कशाला म्हणतात माहिती आहे का? तुम्हाला आठवण करून देण्यासाठी. तेच मंत्र आहे का? बरेच लोक कन्फ्युज होते. काय म्हणतात? आज दीक्षा अनुग्रह घेतात आणि वर्षाला 2 वर्षांना थोडंही त्याला विसर पडलं परत येऊन बसतात. बघा आम्हाला मंत्र विसरलो आम्ही. म्हणून मंत्र विसरता कामा नये. तोच मंत्र आहे, मंत्रातलं काहीच फरक नाही, परंतु अधिकारी कडूनच घेतला पाहिजे. म्हणून म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे लिगली घेतलं पाहिजे. कसं आज तुमच्या रोड समोर जे काही मोठी पॉवर वायर चालेल ना, सर्वांना माहिती आहे. तुम्हाला आकडा टाकून घेता येईल का? तसं घेतलं तर काय होते? 5,000 रुपये दंड आणि शिक्षा 3 महिन्याची जेल. तुम्ही इथून घेतले तर करंट चालू नाही, इथूनच ना, परंतु घेता येते का? अजिबात घेता येणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागते? तुम्हाला MSCB ऑफिस मध्ये जावं लागतो, रेट सर तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, सही करावा लागतो आणि तिथं तुम्हाला फीस भरावा लागतो. बरं, त्या फीस भरल्यानंतर तिथला माणूस येऊन काय करतो? कुठून घेतला पाहिजे त्याच ठिकाणातून सर्वांना देतो, पण त्याच ठिकाणातून तुमच्या घरामध्ये करंट येतो. पण सर्व करंट देऊन जातो, पण फक्त 1 मिनिट टेस्ट करून जातो. मग त्याला परत सायंकाळी झाल्यानंतर घरात प्रकाश येण्यासाठी काय करावं लागतं? तुम्हाला सर्वकडे प्रत्येक ठिकाणीचं वायरिंग घेऊन बल्ब लावल्यानंतरच काय होतं? बटन मारले की उजाड प्रकाश येतो. पण त्याचप्रमाणे गुरुमुखातून तुम्ही मंत्र घेतल्यानंतर रेतसरा गुरुकडे आला, साष्टांग घातलं, नारळ तुम्ही दिलं, सांगितलं गुरुनं काय म्हणून, गुरुदेव मला तुम्ही अनुग्रह करा. मग दीक्षा द्या, घेतलं, गुरुने तुम्हाला रेतसर दिलं. पण त्यानंतर दक्षिण द्यावं लागते का नाही? तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि दक्षिण तुम्ही देणारच. गुरुचे दर्शन घेतलं की दक्षिणा म्हणजे फीस झाल्यावर. मग रेतसर तुमच्याकडे गुरुने काय करतात? तुमच्या कानामधून मंत्र सांगतात. म्हणजे तुमच्याकडे काय केले? त्यांनी करंटचं सप्लाय करून दिले, करंट सप्लाय करून दिले. मग त्याचे प्रकाश लागण्यासाठी काय करावं लागतं? तुम्हाला
त्या गुरुनी दिलेला मंत्र सकाळी संध्याकाळी अखंड स्वरूपामधून रुद्राक्षाची माळ हातात घेऊन तो मंत्राचे जप करत राहिलं तर प्रकाश ज्योत पेटतो. कुठं? अंतरात्मा ज्योत पेटतो. मग त्या प्रकाशामध्ये मात्र काय होणार तर जे काही कर्मबंधन आहे, आणवमल, मायामल, कार्मिकमल सर्व काही दूर होऊन जातो आणि तुमचं सर्व कर्म दूर होऊन जातो. मग तुमचं काय होणार? ह्या भवबंधनाचं पाश फुटणार आणि तुम्ही सरळ मोक्षकडे जाण्याकरिता म्हणजे भगवंताकडे जाण्याकरिता तुम्ही एबल म्हणजे अर्ह होणार. त्या वेळेमध्ये त्या भगवंत काय करतो, हे माझा म्हणून त्याला आपलं आपोआप उचलून घ्यायचं. तसं उदाहरण माहिती आहे तुम्हाला. एक लहान असं बाळ धान्यात पडलं तर बाप अजिबात जवळ घेत नाही. घेते का त्याला? जवळ घेत नाही. काय म्हणतो? पहिला धुते. मग एखादा तेच आई येऊन त्याला व्यवस्थित धुतली, शृंगार केले, छान ड्रेस घालून, मेकअप करून, विभूती गंध लावून बाहेर असं सोडले तर बाप काय करतो? हे बाळ्या माझ्याकडून उचलून घेतो. त्याचप्रमाणे तो भगवंत बाप आहे, गुरु माय आहे. तर ह्या मायकडे आल्यानंतर सर्व तुमचे कर्म काहीच झाला पाहिजे, तरच भगवंत तुम्हाला उचलून घेईल. म्हणून त्या होण्याकरिता, तशी करण्याकरिता, त्या भवसागरातून मुक्त होण्याकरिता तुम्हाला गुरु मौलींचं कृपा झाला पाहिजे, कृपा आशीर्वाद तुम्ही घेतला पाहिजे. म्हणूनच अखंड शिवनाम सप्ताहाचा कार्यक्रम प्रतिवर्ष ठेवला जातो. म्हणजे ह्या परमरस ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण 11 अध्यायामध्ये कलाबद्दल खूप सुंदर सांगितलं, तेच आहे. म्हणजे ह्या मुक्त होण्याकरिता लागणारं जे काही क्रिया आहे ते सांगणारे गुरु माऊली. म्हणून तुम्ही सुद्धा प्रतिवर्ष चालणारा हा अखंड शिवनाम सप्ताहामधून जे काही तुम्हाला घेता येतो तो नक्की तुम्ही सर्वजण घेतला पाहिजे. कारण आता रोज सायंकाळचे प्रवचन आहे, आता कीर्तन नाही, सायंकाळचं प्रवचन आहे. परंतु मात्र तुमचे महाराज म्हटले सकाळी पण तुम्ही सोडू नका, रात्री पण सोडू नका. आता परत रात्री पण बोलायचं आहे, पण माझ्या कामासाठी तुमच्या महाराजला घेऊन चाललो बरं मी. सायंकाळपर्यंत आम्ही आलो वापस तर नक्की सायंकाळी मी बोलेल किंवा तुमचे आवडते महाराज. कोण? जिंतूरचे महाराज. त्यात उगा म्हटलं आम्ही सगळ्याच आवडतेच होतो मला, पण त्यांनी किंवा मी दोघांमध्ये कोण नाही तर कोण तुम्हाला सायंकाळचे प्रवचन नक्की करतो. देवण्याचे महाराजही आलेले आहेत, ते देखील तुम्हाला सर्वांना उपदेश देणारे आहेत. म्हणून ह्या सायंकाळचे सत्र आणि उद्याही सुद्धा, उद्या मात्र खूप मोठा सोहळा आहे ना तुमचा, गर्दी करू नका. उद्या काय आहे? वर्धापन सोहळा. आठवण आहे का नाही? उद्याचे सायंकाळीमध्ये गुरुमौलींचे पटाभिषेक वर्धापन दिवस सोहळा आहे. उद्याचे 12 तारखेच्या सोहळ्यामध्ये मात्र कमी संख्येने या, परंतु डिस्टन्स पाळून या. ज्या संख्येने घरात सुद्धा बसून बांधण्याची सोय केलेली आहे बरं. पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळतो. आणि 13 तारखेला सकाळी मात्र दीक्षा कार्यक्रम, म्हणजे 13 तारखेला दीक्षा कार्यक्रम, 14 तारखेला सप्ताह समाप्ती आहे. तर 13 तारखे सकाळच्या याच्यामध्ये आबा असेल आणि किंवा कुठल्या आपल्या कमिटीकडे तुम्ही नाव द्या, नाव नोंदणी करा. त्या 12 आणि 13 दिवसाही देखील 13 तारखेला सायंकाळी दीपोत्सव आहे. अशी या 2-3 कार्यक्रमामध्ये शक्य तेवढं आलेले शिवाचार्य गुरुमौली तुम्हाला सर्वांना अमृत उपदेश नक्की देतात. त्याचे लाभ तुम्हाला सर्वांना तुम्ही सर्वजण घ्या अशा प्रसंगी सांगतो. आणि ह्या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये 14 दिवसाच्या सोहळ्याला सकाळी सत्र म्हणजे काही सेवा केलेले, तसे अन्नदाते, प्रसाद सेवा करणारे त्या यजमान समेत उपस्थित तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगून वाणीला विराम देतो. शिवम भेद सांबजे नमः पार्वतीपते शिव हर महादेव श्री गुरु पंचायत हर